व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी ही सभा आयोजित केलेली आहे। अनेक आपल्या सहकाऱ्यांनी अतिशय या ठिकाणी वस्तुस्थिती तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की जे काय या भागामध्ये मी कामं केली ते सगळ्यांनी आपल्या भाषणातून सांगितले मित्रांनो, परंतु ही कामं हे तुमच्या मताच्या रूपात न झालेली आहेत एवढं लक्षात ठेवा। आणि भविष्य काळामध्ये सुद्धा या भागामध्ये जर अनेक काही कामं करायची असतील तर भविष्य काळामध्ये जिल्हा परिषद असेल, तुम्ही विधानसभेला निवडून दिलेले या भागातले जे जे कामं प्रलंबित आहेत किंवा करायला पाहिजेत ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी जोमाने करूया असं या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो मित्रांनो। मी काय असं काय राजघराण्यातला कार्यकर्ता आहे आणि मी लय हायफाय अशातला काय भाग नाही। मी सर्वसामान्यात बसणारा उठणारा कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळे मला कुठं बसायचं कुठं उठायचं ह्याचे काय तुम्हाला सांगतो मी ठरवीत नाही। मला खुर्चीच पाहिजे, झोपायला पलंगच पाहिजे, मला जसं असेल तसं तुम्हाला सांगतो चालतं। त्याच्यामुळं मी सर्वसामान्यातला कार्यकर्ता आहे। फक्त तुमच्यातून इथं तुमच्यामुळे मी आमदार म्हणून उभा हे लक्षात घ्या। पहिल्यांदा पाठीमागच्या काळामध्ये मी अनेक वेळा या ठिकाणी आलो, पण मी सांगितलं नाही मी हे केलं मी ते केलं ह्या भागामध्ये। आणि मला केलेल्या गोष्टी सांगायला बी काही लय तुम्हाला सांगतो अभिमान वाटतो अशातला भाग नाही, कारण ते तुमच्यामुळे मी करू शकलो हे लक्षात घ्या। तुम्ही जर मला आमदार केलं नसतं तर मी काहीच करू शकलो नसतो, माझा स्केल दाखवू शकलो नसतो तुम्हाला, ही वस्तुस्थिती। आणि मग जर तुम्ही आम्हाला सत्ता देत गेला तर या भागामध्ये कुठल्याही कामाला आम्ही कमी पडणार नाही। म्हणजे जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, नाहीतर आमदारकीच्या माध्यमातून असू द्या, फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असलं की आमची तुम्हाला सांगतो ताकद बळ वाढल्याशिवाय राहत नाही, हे नाकरून चालणार नाही। आज तुम्ही पाहताय की अनेक गट एकत्र आले, कशासाठी आले हो? तुमचा विकास करायचा म्हणून आलेत। ह्यांना तुम्हाला सांगतो कुठं तुम्हाला सांगतो मी उसवलेलं तुम्हाला सांगतो शिवताही नाही म्हणून ही तुम्हाला सांगतो एकत्र आल्या। आता निवडणुका झाल्यानंतर ही यांची तोंड तुम्हाला सांगतो एकाच एकीकडे एकाच एकीकडे तिसऱ्याचा तिसरीकडे ही वस्तुस्थिती। आणि म्हणून मित्रांनो मी स्वतंत्र लढण्याचा तुम्हाला सांगतो काय घाट घातला नव्हता। मी कुठलाही तुम्हाला सांगतो घाट घातला नव्हता की मला स्वतंत्र लढायचंय म्हणून। मला स्वतंत्र पाडलं गेलं म्हणून मला स्वतंत्र लढावं लागतं हे लक्षात घ्या। कारण पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्या बैठकी झाल्या त्यावेळेस आमचे नेते जयवंतराव जगताप तेही होते। भाऊ तुम्हाला माहित आहे देवा गेला का कुठून, तेही तिथं होते। त्यांच्या आमच्या तुम्हाला जागा वाटपाच्या वाटाघाटी झाल्या, 2 गट त्यांना द्यायचे ठरले होते, 4 पंचायत समितीचे सदस्य द्यायचे ठरले होते। आणि मी हे सगळं झाल्यानंतर बैठकी झाल्यानंतर परत ही बदलाबदली झाली, मला हे पाहिजे मला ते पाहिजे, मग भटाला दिली वसरीन भट हळूहळू पाय पसरी अशी वस्तुस्थिती झाली। मग ज्या ठिकाणी जे काय घडलं होतं त्याच्यावर जर ठाम राहिलं असतं तर आम्ही कदाचित एकत्र राहिलो असतो।
ही वस्तुस्थिती मित्रांनो. आणि नंतर मग ज्या टायमाला अकलूज या ठिकाणी चर्चा झाली त्या टायमाला सुद्धा मी माझे तुम्हाला सांगतो, मी तालुक्याचा प्रतिनिधी आणि हे जे काय 18 फॉर्म AB फॉर्म आहेत ते माझ्या ताब्यात द्या. मला जे योग्य उमेदवार आहेत त्या उमेदवारांना मी निवडणुकीसाठी उभा करतो. जे काय माझे तुम्हाला सांगतो येतील ते तुमच्या दारामध्ये येतील, त्याच्याबद्दल शंका नाही. परंतु त्या टायमाला असं झालं की आपली माणसं जर तुम्हाला सांगतो नाही गेली तर मग आपलं कसं व्हायचं, म्हणून ह्यांची लायकी नसताना तुम्हाला सांगतो मी घ्यायला तयार नव्हतो आणि त्यांना द्यायचे होते फॉर्म. त्याच्यामुळं मग ही सगळं तुम्हाला सांगतो गडी आमची विस्कटली बैठकीची आणि तिथून पुढे ही सगळी मंडळी एक झाली. काय बागल शिंदे एकत्र आले, जगताप मोहिते एकत्र आले आणि मी एकटा. काय आणि तुम्ही सगळे माझ्या मागे तेवढं लक्षात ठेवा, मी एकटा जरी असलो तरी. कारण का मला आता माझ्या कर्तृत्वाची तुम्हाला सांगतो काही सांगायची गरज नाही. मी जे काय केलंय ते तुमच्या डोळ्यापुढे, ह्यांनी आतापर्यंत काय केलंय हे बी तुमच्या डोळ्यापुढे. काय दोन्ही कारखान्याची वाट लागली तुम्हाला सांगतो आदिनाथ मकाईची. काय आणि ह्यो भामट्या तुम्हाला सांगतो माढा तालुक्यातला तिथलं तुम्हाला सांगतो सगळं सगळून हिथं चागवायला आलाय. काय कारखान्यात उभा केलं, सभासदांच्या तुम्हाला सांगतो वाहनावरती कर्ज काढली करोडो रुपये. मी बोलतो ते खरंय खोटंय? मग खरंय तरी म्हणा की. आणि मग मित्रांनो तिथल्या जवळजवळ 1000 शेतकऱ्यांचे नावावरती कर्ज काढली, त्यांच्या ट्रॅक्टरवरती कर्ज काढली आणि बँकेबरोबर सेटलमेंट केली. त्या 1000 आपल्या तालुक्यातली तुम्हाला सांगतो 75 काही लोक आहेत ती पूर्व भागातली, त्यांचं तुम्हाला सांगतो सगळ्यांचं सिबिल खराब झालं. कशामुळे झालं तर ह्यांनी तडजोड केली बँकेची आणि त्या 1000 लोकांना तुम्हाला सांगतो कर्जापासून आता वंचित राहावं लागले. ही ह्यांची तुम्हाला सांगतो ही मोठी झाल्यात ना, ही स्वतःच्या हिमतीवर झाले नाही. शेतकऱ्याच्या चोऱ्या करूनच झालेली तेवढं लक्षात ठेवा. मी चोऱ्या करणाऱ्यातला नाही म्हणून मी सर्वसामान्य आहे. कधी सांगा एखादा माणूस आला इकडच्या भागातला विरोध पार्टीचा आणि मला काम सांगितले, मी त्याला ऑफिसच्या बाहेर काढले. एक उदाहरण दाखवा. अनेक तुम्हाला सांगतो मला मतदान न करणारी सुद्धा माणसं जर आली तर प्रामाणिकपणे मी त्यांचं काम करून पाठीमागे लावतो. एवढं लक्षात घ्या मित्रांनो. दुसरा भाव नाही. तुम्ही मला आमदार केले ना तर मग मी सगळ्याचा आमदार आहे. मी जेवढ्याचा निवडून दिले त्यांचाच नाही तर सगळ्या जनतेचा म्हणून मी तुम्हाला सांगतो या तालुक्यामध्ये वावरतो आणि वावरत आलेलो आहे आणि वावरत राहणार आहे. एवढं लक्षात ठेवा. पाठीमागच्या काळामध्ये 8 तासाची लाईट 6 तासावर आली केलती का नाही? त्यावेळेस तुम्हाला सांगतो ह्या आमदारांनी ते आमदार होते त्या टायमाला, त्यांनी तोंड उचकटलं नाही. मी स्वतः तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलो, निवेदन दिली, धरणं आंदोलन केलं. हे कुणासाठी केलंय तर सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि त्यांची व्यवस्था व्हावी. हीच तुम्हाला सांगतो कार्यकर्त्याची इच्छा असते. कुठलाही कार्यकर्ता असला तर त्याला वाटतं चांगलं काम केलं तर आपल्याला थोडं माणसात मान सन्मान राहील. पुन्हा उभा राहिलो तर आपल्याला लोक मतं देतील. चांगलं वागलं तर ठीक आहे, नाहीतर पुन्हा तुम्हाला सांगतो ज्याचं करायचं त्याचं तुम्ही केलेलं आहे पटांगण, त्याच्याबद्दल मी काय नाही. परंतु माझ्यासारख्या तुम्हाला सांगतो सर्व सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही एकदा नाही दोनदा निवडून दिलंय का तर माझं काम तसं आहे म्हणून तुम्ही मला निवडून दिलेलं आहे. भविष्य काळामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांनी निम्या रात्रीचा जरी माझ्याकडे आला तरी माझी दारं त्यांच्यासाठी खुली राहतील असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचं आहे. मित्रांनो आम्ही काय राजकीय पेशातले नाही. आमच्यावर तुम्हाला सांगतो राजकारण लादलं गेलं. कसं लादलं गेलं तुम्हाला सांगतो. जीवर हे गाव तुम्हाला सांगतो त्या टायमाला फार मोठा बाजार भरणारं गाव होतं. आता अनेक गावामध्ये बाजार भरायला लागले.
उमरडवरनं इकडून त्या झऱ्यावरनं खाली कोंबेज असेल इकडं कंदर पासून लोक चालत यायची, काय काय मोटरसायकल यायची, काय सायकलीवर यायची. एवढा बाजार मोठा असायचा आणि तिथं मग काय उपद्रवी लोकांचा तिथं त्रास होता. आम्ही नुकतं तालमीतनं घरी राहिलो होतो, आम्हाला बी काम नसायचं, आम्ही आपलं पत्ते कुठतरी बसायचो, तुम्हाला सगळं सुटणा पाणी खेळत काय. आणि मग तिथं पोरांच्या ओळखी माझ्याबरोबर काय तुम्हाला सांगतो, जीवरमधली पोरं आमच्या नादाने एक 5-6 पोरं तालमीत आले होते, ते तिथले आमचे मित्र झाले. आमच्या बसा उठायला तुम्हाला सांगतो पहिल्या पूर्वजांच्या जागा घेऊन ठेवलेल्या आहेत, तिथं आम्ही बसायचो उठायचो. आणि मग तिथली लोक काही लोकांच्या तक्रार घेऊन माझ्याकडे यायची आणि मग त्याला 4-2 बऱ्या त्यावेळेस सांगून मी बघितलं. मग कोणाचं तुम्हाला सांगतो भाज्या उचल, कुणाचं काय कर, कुणाचं काय कर. बाजार मोठा असल्यामुळे लोक माझ्याकडे यायची त्या काळामध्ये. त्यांना 4-2 बऱ्या सांगून तुम्हाला सांगतो ऐकलं नाही तर मग त्यांना तुम्हाला सांगतो आमच्या पोरांनी त्यांना हात बिधावला काय. त्याच्यामुळं तिथं सगळे ते बंद झालं. लोकांना तिथल्या लोकांना वाटलं की बाबा आता हे आपल्याला गावाला बरं आहे संरक्षण म्हणून. काही लोक तुम्हाला माझ्याकडे आली. माझ्याकडे आल्यानंतर मग म्हणले असं असं करायचं. आम्ही काय म्हणतो मी म्हणलं म्हणलं भाऊ सरपंच विरोध तुमचं तुम्हाला काय करायचं ते करा. ती मंडळी तुम्हाला जी जुनी जाणती बापूंच्या ओळखीची होती ती माणसं लढ्याला गेली. लढ्याला बापूंना सांगितली ही वस्तू तिथे इथं गावात कसं चाललंय, जीवमध्ये काय काय होतंय आणि तुम्ही जरा नारायणला सांगा आम्ही त्याला सरपंच करायचं म्हणतोय. आणि ती नाही म्हणलं आम्हाला. मग मी संध्याकाळी घरी गेल्यानंतर बापूने विचारलं तुला ती माणसं आली ती तुला काय म्हणली का. मी म्हणलं ती सरपंच व्हा म्हणतात मला. मी म्हणलं मग म्हणली हो की आता तू काय करायचं आहे. सरपंच करायचं तर हो, नाही तर तुला काम तर काय व्हायचं नाही. 10-12 वर्ष कोल्हापूरला होता काय करायचं म्हणले तू. तर हो करतात तर हो. म्हणून मित्रांनो बळच तुम्हाला तो राजकारणात आला. आम्ही रामराम सुद्धा कुणाला घालीत नव्हतो. माझी वस्तुस्थिती सांगतो काय. एखाद्याने रामराम केला चांगला शियाना माणूस म्हणायचा आबा ते रामराम घालतोय काय म्हणायचं त्याला काय मागायचं काय. आणि आता कमरा गेल्या मग तर मागो अशी अवस्था तुम्हाला सांगतो त्या राजकारणाचे होती. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. आणि म्हणून मला या निमित्ताने एवढंच सांगायचं मी सगळ्यात बसणं उठणार आहे. मला कुणी अस्पृश्य नाही काय. कुठे बी असतो काय बी कुठे बसायची कुठे झोपायची तयारी, सर्वसामान्याच्या ताटात जेवायची तयारी. माझे काय नाही. कारण आम्ही तालमीत तुम्हाला सांगतो होतो त्या टायमाला तिथं कुठल्या तुम्हाला सांगतो लय पराठी त्यांच्यात तुम्हाला एकाच ताटात तुम्हाला सांगतो खायचं प्यायचं काय. त्याने दूध पिलं की त्याने प्यायचं, त्याने पिलं की दुसऱ्याने प्यायचं, खांडायचं तसं सर्वच तसंच. त्याच्यामुळं आम्हाला जातीपातीचं काय वाटत नाही. आणि ज्यांना वाटते की तुम्हाला सांगतो आता गाव कोसाच्या बाहेर आहेत काय काय माणसं ही लक्षात घ्या. आणि म्हणून अधिक बोलण्याची गरज नाही. हे जे काय आहे वस्तुस्थिती ते सांगतोय. मी कुठलाही कार्यकर्ता असला तर तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे त्याचं काम करणारा कार्यकर्ता आहे. मग ते गटाचा असेल किंवा तुम्हाला सांगतो विरोधातला आला माझ्या दारात आला की मी त्याला विनमुख पाठवत नाही. हे अगदी तुम्हाला सांगतो कीर्तेश्वराच्या नगरीमध्ये हे तुम्हाला सांगतोय. मी चुकीचं बोलणार नाही. बापू धार्मिक होते, आमचं घर धार्मिक आहे, मी धार्मिक आहे काय. पण मी तुम्हाला सांगतो मग एखादा वाकडा असला तर त्याला बी वाकडा बी चालतो मी काय. असं काय नाही की सगळं सरळ आहे. आणि म्हणून या भागामध्ये जिल्हा परिषदेचे आता तुम्हाला सांगतो हे मोठे नेते उभा राहिलेले आमच्या राजांच्या तुम्हाला सांगतो विरोधात राहिलेत ना काय. त्याचं तिथं काम फक्त चेपल्या उचलायच्या आणि फिरवून ठेवायच्या एवढं लक्षात ठेवा. आणि हे राजे काय मग कुणाला मतं द्यायची काय करायचं तुम्ही ठरवा बाबा काय. ठेव बघतो तुम्हाला सांगतो तुम्हाला ॲडव्हान्स देतो तुम्हाला आमकं करतो. अरे तुझ्या बापाचं देतोय का तू कशाला रुबाब शोधतो हा. आणि मला म्हणतो नारायण पाटील ठोकळाय त्याला काय कळतं का. अर्धवंदा आमदार झालो येडा म्हणून झालो काय.
उगाच तू उचलली तू असं तुझी लावली टाळ्याला हा? म्हणजे नौकराने बी किती बोलावं आणि किती नाही ह्याचं बी भान त्यांना पाहिजे काय. आणि मग त्यांच्या नावं घेऊन तुम्हाला सांगतो हिथं जर तुम्हाला सांगतो तू हुंबड पूजित असतील तर त्याला अर्थ काय तुझं काय करतो तू हा. तू मोठ्याचं तुम्हाला सांगतो मोठ्या झाडाखाली तुम्हाला सांगतो बसलाय म्हणल्यानंतर तू मोठा होणार आहे असातला भाग नाही. तू तेवढाच राहणार आहे हा. तुझी त्याची लायकी बी तेवढीच आहे हे लक्षात घ्या. कारखान्यावर बी होता देवेंद्र असताना हा फाय चेअरमन तुम्हाला बुक फिरवायला भाऊ 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 ती हाय त्याला पाय आहे हात आहे ती घे गाडी तूच का गडबड करतो हा. मग ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा कुणाला किती समजून घ्यायचं किती कुणाला काय द्यायचं दान काय. आणि हे तुम्हाला ओरिजिनल आहे राजघराण्यातले काय ते तुम्हाला सांगतो. नितीन राजे हेच खरे राजे त्यांनीच सांगितलं. आणि आता काय झालं मग निवडून द्यायला त्याला हा. तेव्हा वहिनी चालत नव्हती बरोबर आहे ना. मग या असं मित्रांनो जास्त काय बोलणार नाही. जे हाय वस्तू तिथे तुमच्या पुढं मांडलेली भविष्य काळामध्ये तुम्ही आम्हाला संधी दिल्यानंतर तुमची जी कामं आहेत दिलेली तर आहेच पण या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काही योजना असतात वेगळ्या त्या योजना तुमच्या पर्यंत येतील. तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा लाभ घ्याचाल असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचं आहे. आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. आणि व्यासपीठावरील सगळी मंडळी या ठिकाणी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली त्यांचंही तुम्हाला मनापासून आभार मानतो. आणि आपलं चिन्ह शिट्टी आहे. आपलं चिन्ह काय आहे शिट्टी. आणि त्या शिट्टीच्या तुम्हाला सांगतो पुढील जे बटन आहे ते बटन दाबून तुम्हाला सांगतो आपला पॅनल निवडून द्यायचा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा. एवढं तुम्हाला आव्हान करतो आणि मी माझ्या रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.